मला सांगा, खरं सांगा बरं, तुम्हाला विश्वनाथाची शपथ आहे, इथं बसून खोटं बोलायचं नाही, अजिबात नाही बरं. तुम्हाला सांगतो, हा शपथ जर मोडली तर काय होईल त्याला जबाबदार सोनवणे महाराज नाही. मला सांगा, खरंच वाटतं का जन्मोजन्मी हेच मिळू दे? खरं सांगा, खरं सांगा, खरं सांगा, खरं. देवाच्या दारात तरी खरं बोलायचं आघाड्या हो. सगळी फसवणूक आहे. कुणाची फसवणूक आहे? आपण जगापुढे आपली स्वतःची फसवणूक करतो. खरं काही नाही. आपण शिनलेलो असतो. ती बिचारी, तुम्ही बघा, एखादा पिणारा नवरा आहे, रोज तिला पुत्रीच्या आई वाणी म्हणतो मी आता. जर तिला रोज जर निबर टोले जर देत असेल तर ती वडाला गर्गे घालताना म्हणेल का, हे वट देवता, माझी तुला प्रार्थना आहे, मी तुला 7 गर्गे घालते जन्मोजन्मी. भैया ये दुनिया पागल खाना है. शहाणं व्हावं, आपल्याला योग्य काय अयोग्य काय असा विवेक आपल्याकडे आपण निर्माण करावा. आणि विवेक ही अध्यात्मातली पहिली पाहिजे. विवेक झाल्याशिवाय आपल्याला विरक्ती भाव येणारच नाही, वैराग्य आपल्याकडे येणारच नाही. आपल्याकडे वैराग्य नाही आलं तर आपल्याला तत् आणि त्वम काय हे कळणार नाही. मग तत् म्हणजे ते आणि त्वम म्हणजे मी, ते आणि मी याच्यातलं नातं आपल्याला कळणार नाही आणि आपण मुक्तीच्या दिशेने जाऊ शकत नाही. म्हणून लक्षात घ्या, संकोचित चांगलं आहे. मग संकोचित वृत्ती सोडून व्यापक होण्याचा आपल्याला अनुभव येण्याकरता बहिर्मुक्त पहिली कमी करा. बाहेर पडू नका, आत चला. कुठे खरा देव आहे ना, खरा शिव आहे ना, तो आतमध्ये कुठे आहे? मी बोलत नाही, सोनवणे महाराजांचं वाक्य नाही. या अभंगाची मी पूर्वपीठिका आपल्या समोर मांडली. या एकनाथ महाराजांच्या अभंगाचं मत आहे की परिपूर्ण असणार, सनातन असणार, सोहळ्यातलं असणार जे शिव तत्व आहे, जो परिपूर्ण पूर्ण तत्व आहे, तो कुठे नांदतो, कुठे राहतो? तर तो कुठे राहतो? आतमध्ये राहतो. आतमध्ये हृदय नावाची एक जागा आहे, एक ठिकाण आहे, एक स्थळ आहे. त्या हृदयामध्ये तो शिव नांदतोय. मग मला सांगा, हृदय हे बाहेर आहे का आत आहे? बोला बोला. हृदय पहिली गोष्ट, तुमच्याकडे हृदय आहे का? हा माझा पहिला प्रश्न आहे. येस ऑर नो? डॉक्टर साहेब, हृदय आहे की नाही? हृदय आहे का? जाऊ दे, 10 वाजता सांगा, मी झोप काढत होतो. हृदय आहे ना सगळ्यांना? हो, हृदय आहे ना सगळ्यांना? सगळ्यांना आहे. आहे ना सगळ्यांकडे? आहे आहे बघा, सगळ्यांकडे. सगळ्यांकरता एक जोरदार टाळी वाजवा. सगळ्यांकडे हृदय. वा वा, तुमच्याकडे हृदय आहे. आता मला सांगा, कुठे आहे हृदय? परमात्मा. एक मिनिट, आपण एकच मिनिट सांगतो. म्हणा, नक्की म्हणा, मला तुमचा अपमान नाही करायचा बरं. पण एक विषय आपला कम्प्लीट झाला की मग तुम्हीच प्रमाण म्हणायचं, दुसरं कोणी म्हणायचं नाही. मला सांगा, कुठे आहे हृदय? सांगा बरं, सांगा पटकन. वेळ संपली आपली. है क्या कोई माई का लाल जो बता सकता है हृदय कहाँ है? बोला बोला. 1 लाख रुपये लगे बक्षीस जाग्यावरती. माझ्याकडे नाही, पण मी उसने घेऊन देतो. देता ना मला? भेटला तर ऐक, हृदय कुणी? हृदय इथं हृदय आतमध्ये आहे ना, पण कुठे हे माहित नाही आपल्याला. आता लोकांना पुस्तकात वाचून शिकले. तुमच्या मेडिकल सायन्स मध्ये आहे, हृदय हे शरीराच्या डाव्या बाजूला असतं. त्याचा पिंपळाच्या पानासारखा आकार असतो. बरोबर की? मला सांगा, खरं हृदय ते नाहीच आहे. ज्यावेळेस आपण अध्यात्म ग्रंथ वाचतो त्यावेळेस हृदय आपल्या लक्षात येतं. ज्यावेळेस आपण आतमध्ये जातो, डोळे मिटून बसतो, आतल्या सगळ्या घटनांचा, त्या वृत्तींचा आपल्याला हळूहळू अनुभव यायला लागतो. लगेच होत नाही. त्याला वारंवार वारंवार पुन्हा सायासना अभ्यास करावा लागतो. पुन्हा 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 पुन्हा